संतोष देशमुख हत्या प्रकरण केज कोर्टातच चालवलं जाणार। बीडमध्ये खटला चालवण्याची सीआयडीची मागणी कोर्टाने फेटाळली। पुणे बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडीला मध्यरात्री 1:30 वाजता बेड्या। शिरूरच्या गुनाट गावातील शेतात लपून बसला होता नराधम। थोड्याच वेळात कोर्टात करणार हजर। राज्यात अशा घटना घडत असतात। वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेंचं संतापजनक विधान। संवेदनशील प्रकरणावर बोलताना काळजी घ्या। देवेंद्र फडणवीसांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांचे टोचले कान। पोलिसांनी दिलेली माहिती माध्यमांना सांगितली। आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला। गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं स्पष्टीकरण। शक्ती विधेयक मागे घेण्यासंदर्भातला प्रस्ताव गृह विभागाच्या वतीने कॅबिनेट बैठकीत मांडला जाणार असल्याची सूत्रांची माहिती। सरकार विधेयक मागे घेणार असेल तर चुकीचं, वडेट्टीवारांचा आरोप। मातोश्रीवर विरोधी पक्षनेतेबाबत खलबत। सोमवारी उद्धव ठाकरे विरोधी पक्षनेत्याचा निर्णय घेणार। आमदार महेश सावंतांची माहिती। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने शॅडो कॅबिनेटची घोषणा। सरकारच्या 100 दिवसीय कार्यक्रमावर ठेवणार लक्ष। कोल्हापूरच्या हातकणंगलेतील भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध। भूसंपादन थांबवा अन्यथा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा। वाशिमच्या रिसोडमध्ये 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार। आरोपीच्या शोधासाठी 8 पथकर तैनात।